जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी आणि आनंदी व्हायचं असेल तर एक गोष्ट करा. लोक काय विचार करतील किंवा लोक काय म्हणतील याचा विचार करणे थांबवा. लोक काय म्हणतील एवढा विचार करून आपण आपल्या इच्छांचा गळा घोटत आलो आहोत. पार्टी दिली नाही तर लोक काय म्हणतील. लग्नात 100ची नोट ठेवली नाही तर लोक काय म्हणतील. त्याला भेटू नका नाहीतर लोक काय म्हणतील. त्यांच्याशी हसून बोलू नका, लोक काय म्हणतील. अशी वाक्ये नेहमीच आपण ऐकत आलेलो आहोत. तुम्ही लोक काय म्हणतील किंवा काय विचार करतील हे तुम्ही स्वीकारले किंवा मनावर घेतले तर त्यामुळे तुम्ही आनंदी किंवा यशस्वी होऊ शकत नाही. तुमच्यावर टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे लागेल. आपण अनेकदा आपले कोणतेही काम सुरू करण्याआधी सोडून देतो, फक्त पुढची व्यक्ती काय विचार करेल. जर तुम्ही मध्यमवर्गीय व्यक्ती असाल आणि तुम्हाला मोठ्या लोकांच्या पार्टीत जायचं असेल, त्यामुळे कपडे, दागिने, शूज, चप्पल कसे घालायचे याचे टेन्शन येते. याच्यासोबतच आपण असाही विचार करतो की माझे कपडे साधे आहेत तर लोक काय म्हणतील. चला तरीही तुम्ही चांगले नटून थटून गेलात. पार्टीत तुमचे शूज कोणी पाहिले किंवा तुमचे कपडे कोणी पाहिले. कुणाला वेळ कुठे आहे. प्रत्येकजण माझे कपडे, माझे दागिने कुणी पाहत आहे की नाही यात व्यस्त आहे. त्याला इतरांना पाहण्यात रस नाही. जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये राहता तेव्हा पार्टीची मजा घेऊ शकत नाही. तुमचे लक्ष फक्त लोक काय म्हणतील यावरच असते. तुम्हाला तुमच्या व्यवसायात तोटा झाला, तुमच्याकडे बरीच वडिलोपार्जित मालमत्ता पडून आहे, पण तुम्ही त्याला हात लावू शकत नाही. लोक काय म्हणतील या भीतीने तुम्हाला भीती वाटते. लोकांना वाटेल की त्याने काहीही केलं नाही आणि आपल्या पूर्वजांची मालमत्ता देखील विकली. तुम्हाला भीती वाटते की लोक काय विचार करतील आणि काय म्हणतील, यावरून तुमचा आदर कमी होईल. वर्षानुवर्ष असाच विचार करत राहिल्यास माणूस नैराश्याला बळी ठरतो. इतकेच नाही तर कधीकधी आत्महत्यासारखे पाऊलही उचलतो. पण लोक काय म्हणतील याचीच काळजी वाटते. लोकांना आणखी काय वाटेल. अहो, ही माणसं कोण आहेत जी तुमच्या आनंदापेक्षा जास्त आहेत. ती कोण आहेत जी तुमच्या यशापेक्षा जास्त आहेत. कोण आहेत ती माणसं जी तुमच्या आयुष्यापेक्षा जास्त आहेत. आजच्या व्यस्त जीवनात इतरांचा विचार करायला कोणाकडे इतका वेळ आहे. त्यांनी काय घातले आहे, काय खाल्ले आहे, कसे दिसतात, कोणाला भेटतात, कसे काम करतात, हे सर्व आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, पुढे काय विचार करणार आहे. तुम्हाला एकच आयुष्य मिळालेलं आहे, ते जगा. का फालतू गोष्टीमध्ये अडकून तुम्ही तुमचे आयुष्य निर्जीव बनवत आहात. मित्रांनो, आयुष्यात लक्षात ठेवा की तुम्हाला जे आवडेल ते करा. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. इतरांकडे लक्ष देऊ नका. लोक काय म्हणतील.